छत्रपती संभाजीनगर शहरातील तसेच नाशिक, धुळे, अहमदनगर, जालना या शहरातील धर्मगुरू तृतीय आणि तृतीयपंथी यांनी पोलीस आयुक्तांना सुहाना उर्फ गुड्डू यांच्यावर कारवाई करण्याबाबत तसेच एमपीडीए कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। सुहाना उर्फ गुड्डू सध्या नारळीबाग गणपती मंदिर शेजारी राहणार असून तो गुंड प्रवृत्तीचा आहे। ही व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये तृतीयपंथी सदृश लोक गोळा करून टोळी बनवत आहे। तिच्या टोळीतील लोक व्यसनाधीन अवस्थेत महिला दिसली की अश्लील हावभाव करतात। याचा समाजातील महिला, लहान मुलांच्यावर विपरीत परिणाम होऊन खऱ्या तृतीयपंथीयांच्या प्रतिमा मलिन होत असल्यामुळे एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या समस्त तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले। तसेच विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना दिले। मी औरंगाबादला राहते, माझं नाव शिल्पा गुरु आहे आणि मला खूप गुड्याची म्हणजे आतंक करतोय माझ्यावर खूप। माझा पाय लंगडा आहे, मला दुसरा पाय लंगडा करून करीन म्हणजे असं सांगतोय। मी आता माझ्या जीवाला एक व्यक्ती भेटते, मी कंप्लेंट करू शकत नाही कारण मला कुठं बी फिरावं लागतं औरंगाबाद मध्ये। तर तुम्हाला औरंगाबाद मध्ये कुठं गाठण मारायची धमकी देते। मला खूप त्रास आहे कारण बाकी किन्नर जमा करून त्यांनी टोलवर इकडे तिकडे मागतो, आम्हाला कुठं फिरायला चान्स नाही। मी हँडिकॅप आहे, माझा पाय खराब व्हायला। नमस्कार, मी काजल गुरु, अहमदनगर जिल्हा तृतीयपंथी अध्यक्ष। आज आम्ही संभाजीनगर मध्ये आलो आहोत। काही संभाजीनगर मध्ये काही तृतीयपंथींनी अशी दहशत घातलेली आहे की त्यांना नागरिक पण घाबरताना दिले असता। एक तृतीयपंथी जे ओरिजिनल आहेत, जे मठाधीश आहेत, त्यांना पण तो घाबरवतो व त्यांना बाजार हातात मागून देत नाही किंवा त्यांना मारहाण करतो व तो स्वतःला धर्मगुरू म्हणतो की मी धर्मगुरू आहे। हा काही धर्मगुरू नाही, हा तृतीय धर्मगुरू आहे। धर्मगुरू मेन वेगळे असतात, हा वेगळा आहे। यांनी टीम जमा केलेली आहे जी नागरिकांना त्रास देणे, टोलवर पैसे काढणे, सिग्नलवर पैसे काढणे, राजकीय व्यवसाय करणे, हा याचं काम आहे। हे काम आम्ही हाणून माळा करता इथं आज आयुक्तांकडे आलोय। एसीबीने आम्ही अर्ज दिलेला आहे। जरी यांनी आम्हाला प्रश्न भरोसा आहे की आमचं काम करतील, जरी हा काम नाही आम्ही कोर्टामार्फत जाऊ, आम्ही वरती जाऊ, मंत्रालयात जाऊ, जिथं पोहोचू शकू तिकडे पोहोचू, आम्ही संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू ही आमची घोषणा आहे की आम्ही पूर्ण 5 जिल्ह्याचे मिळून संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू, तृतीयपंथीपासून श्वास मोकळा करू। हे मी काजल गुरु तुम्हाला ग्वाही देत आहे। नमस्कार। किती दिवसापासून हा त्रास तुम्हाला चालू होता? इतक्या दिवसापासून आम्ही वर्ष 2 वर्ष त्याला समजून सांगितलं, त्याला बोलून घेतलं, असं नको करू। हा पण म्हटला, समजून सांगितलं, 2 महिन्यांनी राहिला, 3 महिन्यांनी राहिला, परत त्याचे तेच बेचे पाडे। त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलेले की जे गाव आहे हे आमचे मोठ्यांचं गाव आहे, तर आम्हाला आमचे लोक आहेत मोठे, तर आम्हाला यांचा श्वास मोकळा करायचा आहे आणि आम्हाला संपवायचं इथून। याकरता आम्ही हा बिडा उचललेला आहे। हा बिडा उचलून आम्ही याला पार पाडणार, कोणत्याही प्रकारे पार पाडणार ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो कायद्याने। आम्ही गुंड नाही, आम्ही मठाधीश आहोत, आम्ही मठाधीश आहोत। आम्हाला आमच्या गुरुचे संस्कार आहे, आम्ही गुरुचे संस्कार चालणार लोक आहोत। नमस्कार, जय हिंद, जय भारत।